तिकीट मागताना तुम्ही बरोबर पुढे पुढे असता. तेव्हा तुम्हाला कार्यकर्ते दिसत नाहीत तुमचे जे रस्त्यावरती मरत होते. आणि बिलं म्हणजे अशी तशी बिलं नाही. त्यांचे 7 पुस्ते बसून खातील एवढी बिलं काढली. आरोपी घरी येतो, पोलीस स्टेशनला फोन जातो त्याच्या घरच्यांकडून, पण पोलीस बोलतात, की "आम्ही येतो, थोडा टाईम लागेल. आम्ही बिझी आहोत. धर्मवीरची शूटिंग चालू आहे." धर्मवीरची शूटिंग चालू आहे. उद्या धर्मवीर असते तर त्यांनी काय केलं असतं? ठाण्यातल्या अनेक नेत्यांच्या मुलाखती आपण आतापर्यंत केलेल्या आहेत. पण एका सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत मी पहिल्यांदा घेतोय. ह्याच्या आधी अनेकदा बाईट्स घेतलेले आहेत. सामाजिक विषयांवरती वेगवेगळ्या आंदोलनं, मारहाणी करणारा हा अ, सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याची मुलाखत घ्यावीशी वाटते कारण त्याला निवडणुकांबद्दल काहीतरी लोकांशी बोलायचं आहे. लोकांना काहीतरी आवाहन करायचं आहे. हा सामाजिक कार्यकर्ता आहे महेश मोरे. उद्या निवडणुका आहेत महेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते आहात. काय बघता या निवडणुकांकडे? ठाणे शहराची आज काय परिस्थिती वाटते आणि तुम्ही एवढे वर्ष सामाजिक काम करता, तर कसं ठाण्याला अपेक्षित आहे? कोणता नेता अपेक्षित आहे? कसं काम झालं पाहिजे? आता ठाणे शहरात तुम्ही जर बघाल, शहराचं पुरती बघायला जाल म्हणजे जिथे केळकर साहेब, अविनाश जाधव आणि राजन विचारी जे उभे आहेत, तिथे काय काम झालंय आणि काय नाही झालंय अख्ख्या जनतेला माहिती आहे. तसंच दुसरीकडे शिंदे साहेब आहेत, मनोज शिंदे आहेत आणि अजून इतर कोण दिघे वगैरे आहेत. तर तिकडे काय कामं झालेली आहेत हेही सगळ्यांना माहिती आहे. मला एकच बोलायचं आहे, की ज्या टायमाला खरंच ठाणेकरांना ह्यांची गरज होती, त्या टायमाला हे लोकं तिथे हजर होते का? आणि जे लोकं हजर होते, ठाणेकरांनी मी एक समाजसेवक म्हणून सांगतोय, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगतोय, की ज्यांनी त्यांना मदत केली होती त्या टायमाला, त्या लोकांनी त्यांना मतदान करावं. कारण आपल्याला टायमाला कोण आलं होतं? आपल्या गरजेला कोण आले होते? त्यांनी मतदान करावं. नाहीतर तुम्ही बघाल तर आता नुसता कचरा झालेला आहे. तुम्ही आज ह्या पक्षाला मतदान करताय, उद्या तो कुठे जाईल याची गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाहीये. म्हणजे हा खेळ झालेला आहे, हा फक्त खुर्चीचा खेळ झालेला आहे. लास्ट टाईमला आपण सगळ्यांनी म्हणजे बऱ्याचशा लोकांनी ज्यांची सत्ता आली होती, त्यांनी बहुमताने ज्यांची सत्ता आली ते बी आणि शिवसेना होते. जर कधी तुम्ही ह्यांना मतदान केलं होतं आणि दुसऱ्याच क्षणाला ते लोकं पलटी मारतात आणि दुसरीकडे जातात. म्हणजे तुम्ही एका मतदाराला म्हणजे तुम्ही खेळणं समजताय. त्याच्या भावनांचा काहीच संबंध नाहीये मतदानाच्या वेळेला. हे सगळं बघायला पाहिजे आत्ता, उद्याच्या टायमाला सगळ्या लोकांनी ते बघायला पाहिजे. मी जनतेला विनंती करतोय. तुम्हाला टायमाला कोण मदतीला आलेलं त्याला आणि मी ह्याच्यासाठी सांगतोय, की लोकं लगेच विसरून जातात. 3-4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी जी घटना घडली 2020 मार्चमध्ये जो कोरोना काळ होता. त्या काळात ज्या घटना घडल्या, जी लोकांची परिस्थिती झालेली, लोकं 5 वर्षात विसरून जातात. 5 दिवसात विसरून जातात तर. म्हणून हे आठवण करण्यासाठी की तेव्हा तुम्हाला कोणी मदत केलेली ना, त्यांना तुम्ही मतदान करा. कोविड काळात तुम्ही अ, बऱ्यापैकी सामाजिक कार्य चालू होतं. लोकांना अन्न मिळत नव्हतं, तेव्हा तुम्ही अन्नदान करत होता. तुम्हाला विरोध पण झाला त्या काळात. का झाला विरोध? त्या टाईमाला असं झालेलं, की आम्ही ग्राउंड लेव्हलला काम करणारे मी होतो. म्हणजे मी होतोच आणि जर पक्षातले हे लोकं जे आता बोलतायत, की आम्ही एवढ्या लोकांना अन्नदान केलं, आम्ही कोव्हिड काळात हे केलं, आम्ही कोव्हिड ग्राउंड लेव्हलला रस्त्यावरती कोणी नव्हतं. कोणीही नव्हतं. माझ्या Facebookवरती सगळे व्हिडिओ आहेत. पहिल्या दिवसापासून आहेत. 27 मार्चपासून ते 120 दिवसाचे व्हिडिओ आहेत माझ्या ह्याच्यावरती सकाळ संध्याकाळचे. कंटिन्यू व्हिडिओ आहेत. आम्ही काय केलं ते आणि तेव्हा लोकं बोलायची काय, की तुम्ही व्हिडिओ टाकता, तुम्हाला तुमचं स्वतःचं हे करायचंय, वर्चस्व निर्माण करायचंय का तुमची लाल करायची XYZ. पण मला एक बोलायचं आहे, की तिथे आम्हाला आमची लाल नव्हती करायची. आजच्या टायमाला आम्हाला ते दाखवायचं होतं, की त्या टायमाला तुम्ही काय केलं नाही. तुम्ही घरात बसून होतात सगळेजण. कोण नगरसेवक दिसला रस्त्यावरती, कोण आमदार दिसला, कोण खासदार दिसला रस्त्यावर. त्यांच्या घरातले दिसले रस्त्यावर. तिकीट मागताना तुम्ही बरोबर पुढे-पुढे असता. तेव्हा तुम्हाला कार्यकर्ते दिसत नाहीत तुमचे जे रस्त्यावरती मरत होते. कारण आणि मग हे आम्ही बोलायचो ना, तर आमचा विरोध त्याच्यासाठी, की तुम्ही तिथे गर्दी जमा करता. अरे मग गर्दी जमा करता मग शासनाने द्यावं त्यांना. ते उपाशी राहणार का रस्त्यावरची लोकं? आणि तुम्ही मदत कोणाला केलीत? तेव्हाच्या सरकारने मदत कोणाला केली? बिल्डिंगमधल्यांना. तुम्हाला राशन पाठवलं तर तुम्ही 7 माळे आणि 10 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राशन वाटलत. तुमच्या बापाचा माल होता तो. तुम्हाला दिलेलं कशाला होतं ते? गरिबांना वाटायला.
तुम्ही त्याच्यावर तुमचे स्टिकर लावलेत आणि तुम्ही घरांमध्ये वाटायला लागलेत. त्याची बिलं पण काढली. त्याची बिलं काढली आणि बिलं म्हणजे अशी तशी बिलं नाही. त्यांचे 7 पुस्ते बसून खातील एवढी बिलं काढली. मग त्यात तुमचा खिचडी घोटाळा असो, तुमचं रेमडेसिवीर असो, तुमचा ऑक्सिजन असो, तुमचे बेड असो, तुमचे हॉस्पिटल दुसरे हॉस्पिटल जे तुम्ही हायर केलेले ते असो, तुमच्या हॉटेल्समध्ये जिथे तुम्ही राहायला ठेवलेलं ते असो. तुम्ही पाहिजे तेवढा तुम्हाला जो काय घोटाळा करायचा होता, तुम्ही सगळे पब्लिकचे पैसे खाल्लेत. खाल्लेत तर खाल्लेत, वाचू तुम्ही लोकांना शकले नाहीत. मोठमोठ्या लोकांना आज्ञा मी दिल्या. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, की ठाणे महानगर परिषद काय असतं नगर परिषदपासून ते नगरपालिकेपर्यंत, तुमच्या स्मार्ट सिटीपर्यंत, तुमचा अ वर्गाचा दर्जापर्यंत तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही ठाणे शहरासाठी एक साधी स्मशानभूमी देऊ शकत नाही आहात. जी जवाहर बागेत स्मशानभूमी आहे, ती तुमची नाहीये, महापालिकेची नाहीये. ती संस्थेची आहे. आम्ही स्मशानात तिथे
पोलिस स्टेशनच्या वरून, तर तो चिरडून मेला असता. आणि पोलिसांनी काय केलं असतं? काय करू शकते का पोलीस एवढ्या मॉबच्या समोर? फायरिंग करू शकते? लाठीचार्ज करू शकते? काही नाही करू शकत. तुम्ही सगळा मॉब घेऊन जायचं होतं ना. बिचारे आमचे पोलीस अडकले त्याच्यात. त्यांना एन्काउंटर करायला लागला आणि ते पण राजकारण. इलेक्शन जवळ येतंय, काढा त्याला आणि ठोका. मग त्याचा वापर केला गेला असं तुमचं म्हणणं आहे. मग अरे, एवढी गाडीची साईज असते 400-700ची. आम्ही कधी पिंजऱ्यात बसलो नाही का? आम्हाला पोलिसांनी कधी नेलं नाही का बेड्या घालून? आम्हाला पण बुरके घालून फिरवलेत. आम्ही नाही कोणाची बंदूक काढून मारू शकलो ते. म्हणजे हा एन्काउंटर फक्त पॉलिटिकल फायद्यासाठी केलेला एन्काउंटर आहे. अहो साहेब, जे बिचारे मोरे साहेब आणि शिंदे साहेब आहेत, त्यांना मी आज नाही ओळखत. आंग्रे साहेबांच्या पासून ओळखतोय शिंदे साहेबांना. आंग्रे साहेबांबरोबर आम्ही काम केलेली आहेत. ह्या माणसाच्या पायाला पहिलेही गोळी लागली होती आणि चांगला माणूस होता. आता प्रमोशन-विमोशन सगळं थांबलं त्यांचं. आता ते मी एकदम डीपमध्ये सांगत नाही, की तो काउंटर कसा झाला असेल. पण फालतू लटकवले ना यांना. ह्यांचं काम होतं का? कैदी पार्टी कुठे गेली? सिस्टम असतात. तुम्ही त्यांना का पाठवलं? हे कोणत्या डिपार्टमेंटची लोकं होती? तुम्ही काय क्राईमवाल्यांना पाठवलं, पोलिस स्टेशनला पाठवलं. आरोपीला आणायला, न्यायला कैदी पार्टी असतात. डिपार्टमेंट आहेत त्याचे. काय उद्या सोम्या-गोम्या, "ए जा, जा ए-टी-एस वाल्यांना पाठव." ए-टी-एस तो तो काय अतिरेकी आहे त्याला पाठवायचं त्या त्या टीमला कशाला पाठवायचंय? मग ह्यांना आणायला नार्को टेस्टची टीम का गेली? यांना आणायला नार्को टेस्टची टीम का गेली? शिंदे साहेब हे नार्को टेस्ट टीमचे सीनियर पी-आय होते. मोरे साहेब त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. मग ह्या आरोपीला आणायला तो म्हणजे त्यांनी काय तो त्याच्याकडे काही चरस, गांजा-बिंजा सापडला होता, त्या आरोपीला आणायला गेलेले का हे? तो बलात्कारीचा आरोपी होता आणि बलात्कार हे पण मी एक मेन्शन करतो तुम्हाला, की तो त्यांनी बलात्कार नाही केलेला आहे हां. तो 376 नाही केलेलं, त्यांनी 354 केलेलं आहे. लोकं येड्यासारखे त्या लहान मुलीची बदनामी करतायत. तिच्यावर बलात्कार झाला आणि आंदोलनं करतायत आपापल्या एरियामध्ये. तिचं नाव खराब करतायत त्या मुलीचं आणि त्या फॅमिलीचं. तिच्यावरती बलात्कार झालेला नाहीये. तिच्यावर 354 झालेलं आहे. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला पाहिजे होती आणि आम्हाला जर भेटला असता तर अजून बेकार मारला असता. आमच्या हातात जर कधी भेटलं असतं तर. हे सगळं प्रकरण थोडंसं बनावट आहे असं वाटतं का? कारण ट्रस्टी अजून पण नाही, नाही. मी तुम्हाला सांगतो, की ती लहान मुलगी जी आहे, जी फिर्यादी आहे, जिच्यावरती घटना घडलेली आहे, जी लहान मुलगी आहे, 2 मुली आहेत. घटना खरी असू घरीच आहे. लहान मुली एवढं खोटं बोलू शकत नाही. 3.5 वर्षाची, 4 वर्षाची मुलगी, लहान मुलगी खोटं बोलू शकत नाही. ती जास्तीत जास्त थोडा वेळ खोटं बोलेल. आज इथे मोठमोठे आरोपी खऱ्या बोलतात, त्यांच्यासमोर हे खरं नाही बोलणार का? तिला प्रेमाने घेऊन तिला चांगलं विचारपूस झालेली आहे आणि त्या मुलाने ते केलं होतं कृत्य. त्यांनी जे कृत्य केलं होतं, ते केलं होतं. पण ह्याच्यात ते बोलतात ना, की शाळा प्रशासन आहे, मिळालेली आहे. मग त्या मुलीने सांगितलं असतं, हेही सर होते, हेही काका होते, त्याही बाई होत्या. तिने सांगितलं असतं. तिने फक्त ह्याच्याकडेच का बोट दाखवलं? बरं हा जर कधी शुद्ध होता धुतलेल्या तांदळाचा, मग ह्याला ह्याची बायको सोडून का गेलेली आहे? बॅकग्राऊंड पण असतो ना आणि त्याला ठोकलं तर काही चुकीचं नाही केलं. त्याला ठोकायला पाहिजे होतं. फक्त त्याला खूप सहज त्याला मरण दिलं. सोपं मरण दिलं. सोपं मरण दिलं. त्यांनी त्यांनी जेल बघायला पाहिजे होती. त्याला फक्त लॉकअपमधूनच ह्यांनी काढला येड्यांनी. त्याला त्याला त्यांना माहीत नाही, की अशा माणसांना जेलमध्ये काय होतं ते. ज्याला मी मारलं ना, त्याला जेलमध्ये काय झालं ना, तर त्याला विचारा, की पहिल्या गेटपासून काय होतं ते. स्टेप्स आहेत त्यात. पिवळा गेट, लाल गेट, मग तुम्हाला आफ्टरला ठेवतात. मग तुम्हाला बऱ्याच परीक्षा द्यायला लागतात 376 आणि 354 ला. तुम्ही जेलमध्ये राहिला. काय अनुभव आहे जेलचा? जेलचा अनुभव खूप चांगला आहे, खूप चांगला. म्हणजे माझी नालबंदी झाली आतमध्ये. मी आतमध्ये खूप लोकांना मारले. असे माझे जेलचे खूप अनुभव आहे आणि मारले म्हणून नालबंदी झाली आहे माझी. माझी नालबंदी झाली आतमध्ये. आणि अशा लोकांना मारले ना, म्हणजे मला आपल्याला पहिल्यापासून सहनच होत नाही कोणती गोष्ट. वाईट गोष्टी मला सहन होत नाहीत. एकाने 5 लहान मुलांचा बळी दिलेला, स्वतःच्या मुलाची वेळ आली तर त्यांनी त्या साधूला मारला आणि आतमध्ये आलेला.
मग त्याला मी आतमध्ये मारला. मला ही गोष्ट माहिती पडली तर, की तुझ्या मुलाच्या वेळेला तू थांबला. मग ते लहान 5 मुलांना मारलेस ते. नरबळी केस होती वसई विरारची, त्यांना मारले. नंतर आतमध्ये बऱ्याच गँगस्टर लोकांशी माझ्या मारामाऱ्या झाल्या. तुमच्याकडे पैसा आहे, तर जेल चांगलं आहे. तुमच्याकडे पैसा नाही, तर जेलसारखं नरक तुम्हाला जर जमिनीवर बघायचं असेल नरक, तर तुम्हाला जेल. ₹1,00,00,000 खर्च केले तुम्ही जेलमध्ये? एक नाही आता हे कॅमेऱ्यासमोर नको सांगायला. पण आहे. म्हणजे तुम्हाला बाहेर येण्यासाठी तेवढा खर्च होतो. तुम्हाला व्ही-व्ही-आय-पी लाईफ पाहिजे असेल आणि बाहेर म्हणजे सेशन कोर्ट नंतर तुमचं आपलं हायकोर्ट या सगळीकडनं बेल घेऊन जर तुम्हाला बाहेर यायचं असेल, तर 1,00,00,000 पर्यंत चांगले वकील केले तर तुम्हाला खर्च येतो. आणि आमचे मोठे वकील होते. मग तुम्हाला सिस्टमबद्दल काय बोलावसं वाटत नाही का? सिस्टम आता ₹1,00,00,000 तुमचे खर्च झाले. हां. मग त्याच्यात तुम्हाला नुकसान नाही झालं याच्यामुळे? ते ते 1,00,00,000 खर्च झाले ना, पण नुकसान नाही. कारण ती मला ज्या हत्येच्या ह्याच्यासाठी टाकलं होतं आतमध्ये, ती हत्या डिक्लेअर करायला म्हणजे पोलिसांनी सांगितली हत्या झाली म्हणून. मी नाही सांगितलेली हत्या झाली. पोलीस बोललेत, की अमुक-अमुक शाखा प्रमुखची मर्डर झाली. ती मर्डर महेश मोरेनी केली. असं ऑन पेपर त्यांनी एफ-आय-आर बनवलेली आहे. मी त्याला किडनॅप केलं आणि त्याची मर्डर केली. पण मर्डर केली हे सिद्ध व्हायला बॉडी कुठे आहे? बॉडी नाहीये ना. मग मर्डर झालीच नाहीये. कोणी काही बोलेल मर्डर झाले म्हणून. महिनाभर महेश मोरे मार खात होता पोलिसांचा. महिनाभर नाही 14 दिवस. 14 दिवस होतो क्राईम ब्रांचला आणि बरेच ऑफिसर आलेले. मला पकडायला जवळ-जवळ 23 ऑफिसर होते. नौपाडा पोलिस स्टेशन, क्राईम युनिट 1, खंडणी, प्रॉपर्टी सेल, इंडियन नेव्ही बरेच जण आलेले. मग चीड कधी संपणार तुमची? जेव्हा मी संपीन, तेव्हा आमचंही असं कुठेतरी काउंटर होईल, तेव्हा चीड संपेल आमची. पण आमची ही चीड अशी राहिलीच पाहिजे. जर कधी अशी लोकं जन्माला येतायत, तर अशी लोकं यायला पाहिजेत. तर ते मॅच होईल. कुटुंबाचा विचार करावासा वाटत नाही? मी केलेला आहे कुटुंबाचा विचार आणि मोठी झालीत मुलं आता. त्यांची काय रिएक्शन असते? त्यांची रिएक्शन काही नाही. ते त्यांचा व्यवसाय ते वेगळे आहेत. मी वेगळा आहे. पण शेवटी फॅमिली खूप गरजेची गोष्ट असते ना? हो, फॅमिली आहे ना, गरजेची गोष्ट आहे. पण त्याच्यासाठीच मी बोलतोय, की आमचं कसं आहे, मुलांना व्यवस्थित लाईन लावून दिलेले आहेत. घरी व्यवस्थित आहे. कोणाकडे भीक मागून आपण खाल्लेलं नाहीये आणि आपल्याला खोटं पचत नाही, म्हणून आपण अजून पुढे गेलो नाहीये. म्हणजे आम्ही आमच्या मेहनतीने जे कमवतो आणि ठाण्याच्या बाहेरच कमवू शकतो. ठाण्यात आमचा एकही धंदा अरे, जिथे आमच्या म्हणजे तुम्ही विचार करा, घरावरती पत्रे जे लावतात, पाणी येण्यास न येण्याचं बिल्डिंगवरती. फक्त माझ्या घरावरचा जर पत्रा कापून घेऊन जातात म्हणजे विचार करा ना, आम्ही इथे धंदा करू शकतो ठाण्यात? फक्त माझ्या घरावरचा पत्रा कापून घेऊन जातात, की इल्लीगल आहे. म्हणजे बाजूच्या विंगचा नाहीये, माझ्या बाजूच्या फ्लॅटचा नाहीये. फक्त तुमच्या घरावरचाच पत्रा अनधिकृत आहे, तो काढून घेऊन जाणार आम्ही. जा घेऊन. म्हणजे तुमच्या ते पत्रा काढून नेल्याने मी काय थंड बसणार आहे? कारण घोणीचे 4 पाय तुटल्याने काय घोण काही लंगडी होते? कोण होते ते महापालिकेतले अधिकारी? मारुती गायकवाड होता तेव्हा ऑन ड्युटी. तरी ते बिचारे रिक्वेस्ट करत होते, "आम्हाला वरून आदेश आहेत, वरून आदेश आहे." बोललो, "बाबा, तुला काय तोडायचंय तोड जा. तुला जे काही तोडायचंय ते तोड. तुझी नोकरी सांभाळ." मी तेव्हा जर बोललो असतो ना, बाकीच्या सगळ्यांचे काढा, तर त्यांनी काढले असते. पण उगाच माझ्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान कशाला? पण त्याला बोललो तो बोलतात, की "एवढंच कर." मग काढ, तेवढं काढ. तुला जे काढायचं ते काढ. काय विषय होता हा? विषय काही नव्हता. कंप्लेंट करत होते, की ह्यांच्या घरावरती अनधिकृत पत्रे आहेत. म्हणजे जे आपण सगळे ठाण्यातल्या 90% बिल्डिंगच्या वरती पत्रे आहेत. आता उद्या जर कधी मी माहिती अधिकार मारला असता, की माझं काढलं सगळ्या बिल्डिंगचं तोडून टाका, तर तोडायला लागले असते. पण मी माझ्यामुळे 100 लोकांचं नुकसान का करू? एक जण कोणतरी माझ्यावरती दुश्मनी काढत असेल, ते पत्रे तोडून मला काय होणार आहे? हां, पावसाळ्यात माझ्या घरी सगळ्या बालद्या लावलेल्या असतात, पाणी येतं म्हणून. मग त्रा त्याच्यासाठी काय आपण लोकांच्या खाली आता त्यांचं हे करत बसायचं? त्रास नाही होत या अशा प्रकारामुळे? होऊ दे ना त्रास. मला 3 महिने होतो पावसाळ्याचा. त्यांना बाकीचे महिने त्यांना होतो मग. मला 3 महिने होतो. मग त्यांना पुढचे 9 महिने त्यांना करायचंय. सामाजिक काम करतात.
आता पॉलिटिकल काहीतरी विचार केला की नाही नाही, पुढचा? नाही, नाही, नाही. पॉलिटिकली कोणत्या पक्षातून आपण करायचं किंवा नाही करायचं, आम्ही हिंदुत्व मानणारी लोकं आहोत. गर्व से कहो हम हिंदू है. दुसरं, की कोणत्या पक्षात जाण्यासाठी म्हणजे त्या पक्षाला काही इज्जतच नाही कोणाच्या पक्षाला राहिलेली आहे, तर कोणत्या ह्याच्यात जायचंय? कोणाचं मी पण नाहीच आहे. आज तुम्ही हिंदुत्वासाठी लढताय, उद्या तुम्ही बाजूला घेऊन कोणालाही बसाल. त्यापेक्षा जर काही लढायचंच झालं तर अपक्ष लढू. पण लढणं गरजेचं आहे. मी तर बोलतो प्रत्येक एरियात ज्या लोकांनी त्या टायमाला कामं करून लोकांची मदत केलेली आहे आणि लोकांनी पण आहे ना विसरायला नाही पाहिजे. त्यांनी पण त्या लोकांना मदत करून स्वतःच्या खर्चाने कारण तुम्हाला खर्चाला पण बिचाऱ्यांकडे पैसे नव्हते. आज आम्ही आमचं घर गहाण ठेवून ई-एम-आय न भरता लोकांना मदत केलेली होती. आमच्या हातून मदत झाली. आम्ही पुण्यवान मानतो, की आमच्या हातून लोकांना जेवण भेटलं, राशन भेटलं. सरकारने त्या लोकांचा नाही विचार केला, जे सिगारेट पीत होते, जे विड्या पीत होते, जे दारू पीत होते, जे गांजा ओढत होते. त्यांचा सरकारने कोरोना टाईमला विचार नाही केला. आज ड्रेनेज लाईन साफ करणारा माणूस तुमचा क्वालिफाईड माणूस आहे का? शिकलेला माणूस आहे? त्या ड्रेनेजच्या आतमध्ये आज तुम्ही फिरता जेव्हा, अख्खाच्या अख्खा पाण्याच्या आतमध्ये उतरतो की नाही? मग तो बिना पिल्याशिवाय उतरेल त्या घाणीमध्ये? आज जे पी करतात ते बिना पिल्याशिवाय पी करू शकतात का? मग तुम्ही त्यांचा विचार तेव्हा केला का? माझ्यासमोर रडायचे. अरे, विडी पिल्याशिवाय पडसाकडे जाऊ शकत नाहीत ते लोकं. खूपशा लोकांना सवयी होत्या, की तंबाखू घेतल्याशिवाय, विडी पिल्याशिवाय आम्ही नाही जाऊ शकत. आम्हाला खूप त्रास होतोय. ते बोलतात, "दादा जेवण नको देऊ, पण हे दे आम्हाला." ते तुम्ही त्यांचा विचार नाही केला. जे तुम्ही बघाल ना माझ्या ह्याच्यामध्ये, जी लाईनच्या लाईनी लागलेल्या आहेत ना, ती लोकं यांचे मतदार नव्हते. ते कोणाचेच मतदार नव्हते. ते रस्त्यावर राहणारे होते आणि त्यांना कोरोना टाईममध्ये गरज होती. आज तुमच्याकडे घर आहे, तुम्ही घरात बसाल. तुमच्याकडे महिना 2 दीड महिन्याचं तर सामान असेल. तुमच्या अकाउंटला 1000, 500, ₹200 तर असतील. ते रोजचं कमवणारे आणि रोजचं खाणारे त्यांना गरज होती ना. मग तुम्ही भरत्यांची पोटं कशी काय भरलीत? आणि बरं हे कुठे खाणार? तुम्ही बरेचसे लोकं त्यांना धान्य आणून देतात. अरे त्यांना धान्याची काय गरज आहे? तो पेटवणार कुठे? तो आगी लावत बसणार कुठे? जेवण बनवणार कुठे? त्याच्याकडे टोप कुठे? हे लोकं काय करायचे? वडापाव खायचे. कोणी दिलं तर खायचे. कुठे पोळी भाजी केंद्रात खायचे. ते स्वतः बनवून नाही, हे रस्त्यावरती जे आपले आपला तीनाथ नाका झालं, नितीन कंपनी झालं, माजिवडा झालं, मानपाडा झालं, स्टेशन रोड झालं, आपलं एसटी स्टँड स्टेशनचा झाला, अ, स स सेंट्रल मैदान झालं. इथे राहणारी ही पब्लिक फुटपाथवरती, ह्यांना तुम्ही द्यायला पाहिजे होतं. तुम्ही दिलं भलत्यांना, तुम्ही दिलं तुमच्या वोटर्सना. ते तुमचे कार्यकर्ते होते, तुमचे लोमते होते, स्टिकर लावून. त्यांना दिले. त्यांना दिलेत तुम्ही. अरे, ह्यांना शिजवलेलं अन्न द्यायची गरज होती ना. निवडणुका आहेत आता उद्या. काय अपेक्षा आहे? ज्यांनी कामं केलेत, त्यांना निवडून द्या. ज्यांनी कामं नाही केलेत, त्यांना बिलकुल देऊ नका. कोणी कामं केलीत? आता आमच्या वॉर्डमध्ये जर तुम्ही विचारलं जाल, तर आमच्या इथे दोन्ही माणसांनी कामं केलेली आहेत. सत्तेत असणाऱ्यांनी पण केलं आणि सत्तेत जे नव्हते त्यांनीही केलंय. म्हणजे केळकर साहेबांनीही काम केलेलं आहे आणि केळकर साहेबांसारखा जनसेवक माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही. त्या एकट्या माणसाचं मरण झालेलं आहे. एकट्या माणसाचं मरण झालेलं आज अधिवेशनात कोण प्रश्न घेतो? लक्षवेधीमध्ये बिचाऱ्या गरीब-गरीब लोकांचे जमीलपासून सगळ्यांचे विषय त्यांनी घेतले. जमीलचा घेतला, हुक्का पार्लर घेतला, लेडीज बार घेतले, अतिक्रमणचं घेतलं. सगळे विषय घेतलेले आहेत त्यांनी. मुलांच्या फियांचे विषय घेतले. सगळे घेतले. ओरडून-ओरडून तो माणूस दमला रे. प्रत्येक अधिवेशनात नागपूर असो, मुंबई असो, काही असो. हा माणसाचे प्रश्न फिक्स. सत्तेत असून त्यांचं काम होत नाही. आज इथला हुक्का पार्लर जर कधी मागे लागून बंद केला, बाजूला उघडला.
रिपोर्टिंग काय असतं? इथले फोटो काढले, तुम्ही हा ॲड्रेस दिलेला, आम्ही बंद केला. त्याच्या बाजूला 2 गाळे सोडून परत चालू झाला. त्याची थोडी तुम्ही कंप्लेंट केली. मग आता त्याची कंप्लेंट करा परत. पण अधिवेशनामध्ये बोलणं आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणं मग आता असंच झालेलं आहे ना, की अधिवेशनात बोलणं आणि प्रत्यक्ष रस्त्यात उतरणं, रस्त्यात उतरून पण जरी एखाद्या म्हणजे नक्कीच कुठून तरी हात आहे ना कोणाचा तरी कोणावर. हे सगळे कोणाची कामं चालतात ही? अनधिकृत बांधकाम, ड्रग्स, लेडीज बार, तुमचे हुक्का पार्लर हे कोणाचे आहेत सगळे? हे अख्ख्या ठाणेकरांना माहिती आहे. ह्याच्यावरती कोणाचे वरद असतंय. त्यांना ही लोकं लागतात ना. इथे जी काम करणारे गडदुल्ले, फडदुल्ले यांना लागतात. त्यांच्या आंदोलनात, त्यांच्या मारामारी करणं, इथे काय करायचं, तोडफोड करायची असेल, तिथे दादागिरी करायची असेल, तिथे ही लोकं लागतात त्यांना. याच्यात ठाण्याचं नुकसान नाही होत का? ठाणेकरांचं नुकसान होतंय. ठाणेकरांचं नुकसान होतंय. आर्थिक बाबतीत, मानसिक बाबतीत, सगळ्या बाबतीत. आज अख्ख्या ठाण्यात डिव्हायडर करून ठेवले तुम्ही. बिलं काढली फक्त. तुम्ही फक्त टेंडर काढू शकता आणि बिलं काढू शकता. 40% वाटण्यात जातात. माझे माहितीचे अधिकार कितीतरी पडलेले आहेत. अरे तुम्ही सरळ कामं घेता. आता तुम्ही सांगा गडकरी रंगायतन 30 कोटी रुपयाच्या आतमध्ये टेंडर काढलंय. काहीतरी 25 का 30 कोटी रुपये रिपेअरिंगचं. 3 महिन्यात काम पूर्ण करायचं होतं. त्याच्या आधी टेंडर निघालं, एकानेच भरलं म्हणून ते कॅन्सल झालं. परत रिकॉल होणार होतं. सीएम साहेबांनी स्वतःच्या पॉवरवरती मुंबईच्या 2 माणसांना ते टेंडर दिलं. आता तुम्ही मला सांगा 30 कोटीमध्ये मी त्यांना बोलतो, की मी स्वतः घेतो चला 10 कोटीमध्ये रिपेअर करायचं. रिपेअर करायचं तुम्ही 30 कोटीला दिले. 10 कोटीत मी तोडतो पूर्ण, नवीन बांधून देतो तुम्हाला. अरे, आज रुस्तमजी झालं, रहेजा झालं, ओबेरॉय झालं, दोस्ती झालं, लोढा झालं. पर स्क्वेअर फीट भाव काय असेल कन्स्ट्रक्शनचा? ₹6,000. आज आमची पण कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. 5,000 ते ₹6,000. काल्हेर कशेरीला गेलं तर ₹2,000 स्क्वेअर फीट भाव चालू आहे. कसला? कन्स्ट्रक्शन कॉस्ट. आज आपण जे आता मी तुम्हाला जी नावं घेतली, रुस्तमजी पासून सगळे टॉपचे ₹6,000 असेल. गडकरी रंगायतन किती स्क्वेअर फीटमध्ये असेल? ₹6,000 गुणिले करा किती होतात? आज तुम्ही रेड लॉन सारख्या अशा खुर्च्या जर घ्यायला गेलात तुम्ही मार्केटमध्ये ₹8,000 ला ती रिक्लायनरची खुर्ची भेटते. 8,000 10,000 ला नवीन. 1000 खुर्च्या असतील तर किती रुपये बिल झालं? 1000 तर बसणार नाही तिथे. पण आपली कॅपॅसिटी साध्या खुर्च्यांची बसायची गडकरीची 1000 ची आहे. तुम्ही नवीन जर कधी रिक्लायनर लावल्या तर 10,000 प्रमाणे करा ना किती झाले? आणि तुम्ही तर रिपेअर करणार आहात. नवीन पण नाही लावणार आहात. अरे 10-15 कोटीमध्ये चांदीचा पत्रा लावून ठेवून दिला असता गडकरीला आम्ही. अरे भीक लागली तुम्हाला या दिवाळीला लाइटिंग बघितलीत का तुम्ही? तळापाईला दरवेळी दिवाळीला लाइटिंग व्हायची. अख्ख्या ब्रिजवरती लाइटिंग व्हायची. ते मोर-बीर, फुलपाखरं गेली, सगळी तुटून, फुटून, उडून गेली. मग? ना त्याच्या लाईटी राहिल्या, अर्धे पंख राहिले, डोळा राहिला, कोणाचं काय राहिलं? कोणाच्या बापाने बिलं काढलेली ती? कोणाचं काम होतं? कोणी दिलं होतं ते काम? त्याला वॉरंटी, गॅरंटी काय होती की नाही? अरे साधा मिक्सर घ्यायला गेलो तर आपण वॉरंटी बघतो. तुम्ही हजारो कोटीचं टेंडर असंच देता स्मार्ट सिटीच्या नावाखाली. आणि आता काय बोलतील माहिती अरे ते एम-एम-आर-डीचं होतं. ते एम-एम-आरचं होतं. ते पी-डब्ल्यू-डीचं होतं. ते टी-एम-सीचं होतं. पब्लिकला काय माहिती कोणाचं आहे? आम्हाला नाही माहिती. आम्हाला फक्त माहिती आहे ठाण्याचं आहे. लाडकी बहीण, पैसे आमचे. लाडकी बहीण तुम्ही देताय चांगलं गोष्ट आहे. कोणत्या जरी महिलेला किंवा कोणाला जर गरीब माणसाला ते पैसे भेटत असतील तर चांगली गोष्ट आहे. यांनी लाडक्या बहिणी म्हणजे आता ह्याच्यात आहे ना ज्यांना 25,000 पगार आहे ना, त्यांनी पण फॉर्म भरले. त्यांनी काय त्यात शहानिशा केली. ते तर सोडून द्या. 2-3 वर्ष झाली विधवा महिलांना पैसे भेटायचे ₹18,000 वर्षाला. वर्षाला ₹18,000. 2-3 वर्ष झाली ते भेटत नाहीयेत. म्हणजे तुम्ही ते कट केले आणि इथे दिले. पॉलिटिकल फायद्यासाठी आहे का हे सगळं? सगळं फायद्यासाठी आहे. काही नाही ह्याच्यात. तुम्ही स्वतः तुमचं कमवा. अरे रोजगार द्या ना लोकांना. रोजगार द्या. तुमच्याकडे काय भिकारी म्हणून भीक मागायला आले का ते लोकं? आणि ज्यांना पाहिजे त्यांना द्या ना.
ज्यांना पाहिजे त्यांना द्या. त्यांना म्हणजे उपाशी राहून ती लोकं आजारी पडायला लागली. त्यांना नीट जेवण भेटत नाही. महागाई तुम्ही एवढी वाढवलेली आहे. टोल माफी झाली आहे. टोल माफी कसं बघता याच्याकडे? ते आज नाही तर उद्या होणारच होती. त्याला टाईम लिमिट असते काहीतरी. त्याला मर्यादा होती 10 वर्ष, 15 वर्ष टोल वसुलीची. त्यात पण रूल होते. 30 किलोमीटरच्या, 20 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एकच टोल पाहिजे. इथे तर ऐरोलीत पण टोल आणि इथे पण टोल. मुलुंड चेक नाक्याला. तिथून 20 किलोमीटर होतं का आपलं तीनाथ नाका. पुढे तिकडे टोल. मनमानी चालू आहे. तुम्ही कुठे अरे टोलवरनं बरं झालं सांगितलंत. तुम्ही मला सांगा आज तुमच्या इथे सी लिंक केलंय तुम्हाला? सी लिंक सी लिंकला तुम्हाला टोल आहे. आता जो नवीन ब्रिज झालाय त्याला टोल आहे. कसलं आमचं अटल काय आहे ब्रिज आहे अटल त्याला. सेतू. अटल सेतूला तुम्हाला टोल आहे. गोव्यात गेलात का कधी? गोव्यात 4-4 माळ्याचे ब्रिज आहेत. टोल आहे का अख्ख्या गोव्यामध्ये कुठे? अख्ख्या गोव्यात टोल आहे का कुठे? मग त्यांनी काय फुकट बांधले ब्रिज? तुमच्या 2 खासदारांचा एरिया आहे. 2 खासदार आहेत फक्त गोव्यामध्ये. अख्ख्या गोवा राज्यात खासदार किती? 2. आमदार किती? 40. तुमच्या ठाणे जिल्हा एवढा थोडा मोठा असेल. म्हणजे जुना जर ठाणे जिल्हा पकडलात तर पालघर, ठाणे तेवढा गोवा आहे. आणि त्याच्यात त्यांनी एवढे मोठमोठे ब्रिज बांधलेले आहेत. ते नाही घेत टोल. मी तर बोलतो त्यांनी बाहेरच्या गाड्यांकडनं तरी घ्यायला पाहिजे होता. अरे तुम्ही तर इथून आम्हाला जर कधी कोपरीतून जर कधी आम्हाला मुलुंड ईस्टला जायचं तर आम्हाला टोल भरायला लागतो. तुम्ही तर इंग्रजांच्या पण पुढे गेलेले आहात. ही व्यवस्था सुधारली पाहिजे का? इंग्रज परत आले पाहिजेत. आमच्या क्रांतिकारी लोकांनी बिचाऱ्यांनी 1% द्यायचे. वार्षिक किती द्यायचे आपण? Googleवर जरा सर्च मारा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी मारा. Googleवर सर्च मारा. इंग्रज आपल्याकडनं किती टॅक्स घ्यायचे माहिती आहे का तुम्हाला? वर्षाला 1%. वर्षाला 1% द्यायचो आपण 1,500 काहीतरी कमवायचे ना त्यांच्यावरती होता. 1%. आज किती देतोय आपण? 30% मग तुम्ही मला सांगा आता क्रांतिकारी कुठे गेले? 1% साठी लढणारे इंग्रजांशी आणि जर तेव्हा जर 1% दिला ना, प्रेमाने दिला असता, तर इंग्रजांनी मारझोड नसती केली. आता ईडी येते लगेच. मग आणि तरी तुमचे क्रांतिकारी झोपलेत. आमचे क्रांतिकारी बघा व्हाईटमध्ये फिरतायत. काही अर्थ नाही राहिलेला आहे. सगळा घोळ आहे. तुम्हाला ना त्यांनी हॉस्पिटल दिलं, ना त्यांना राहण्यासाठी सुविधा दिल्या, ना तुम्हाला त्यांनी राशन दिलं. काही दिलेलं नाही. कोणत्याच सरकारने नाही दिले 75 वर्षात. दलबद्री सगळे चोर आहेत. सगळे चोर. याला गद्दार बोल, माझा बाप चोरला, माझा धनुष चोरलं, माझा हात चोरला, माझं घड्याळ चोरलं. या लहान मुलांसारखं काय हे? हे राजकारण आहे. आणि गद्दार-बिद्दार कोणाला काय कशाबद्दल? इतिहास आहे. गद्दारी पहिले कोणी केली? गद्दारीची सुरुवात केली कोणी? पहिल्यापासूनचा इतिहास काढा ना. जिथे भगतसिंगला 1 दिवस आधी तुम्ही फाशी देता. तुम्हाला इंग्रज अधिकारी बोलतो, की "ठीक आहे, तुम्ही याच्यात एक गोष्ट नाही लिहिलेली आहे बटवाऱ्यामध्ये. जर ते जर लिहिलं तरी आम्ही सोडू शकतो." तर त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. ही गद्दारी नव्हती. सगळ्यात जास्त वोट पहिल्यांदा पंतप्रधानांना कोणाला पडले होते? ज्याला 1 वोट होता त्याला तुम्ही पंतप्रधान बनवता? ही लोकशाही तुमची. आणि सरळ सांगता तुम्ही नका होऊ, याला होऊ दे. आणि तुम्ही बाता करता गद्दारीच्या. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. उद्या निवडणुका आहेत. काय अपेक्षा असणार आहे? काय व्हावं? लोकांनी काय करावं? काहीतरी बदल करा, मी हेच बोलीन. नवीन नवीन काहीतरी बदल करा. जे काम करणारे आहेत ना, त्यांना पुढे आणा. जे काम करणारे आहेत त्यांना पुढे आणा. बाकीच्यांना मागे राहू दे. पण काम करणाऱ्यांना पुढे आणा. गरज आहे आता. आणि आता नाही तुम्ही केलत ना, तुम्ही मराल रे सगळेजण. तुम्हाला माहिती नाही तुम्हाला काय करतील. बदल पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाहीतर तुम्ही मरून जाल. ज्या मुंबईमध्ये
इतक्या वर्ष 70-75 वर्षात एक हॉस्पिटल हे लोकं नाही बांधू शकले. सरकार त्यांचं असो, आमचं असो, कोणाचंही असो. कोणाचंही असो. इंग्रजांनी बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये अजून जगताय तुम्ही कुत्र्यांनो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 30 लाख लोकसंख्या होती 1948 साली मुंबईची. नायर हॉस्पिटल, केईएम, वाडिया, तुमचं घाटकोपरचं. हे जेवढे हॉस्पिटल आहेत ना, जेवढे टाटापासून सगळे, हे 1948 च्या आतले आहेत. 1948 च्या नंतर एक तरी हॉस्पिटल नवीन बांधलं का? फक्त एक याला बांधले. कोकिलाबेन, बॉम्बे हॉस्पिटल, हिंदुजा, होका तुम्ही हॉस्पिटल बांध प्रायव्हेट आहेत ते. महापालिके गव्हर्नमेंटचं एकही नाहीये. आणि आज 30 कोटी आहे. कोरोनाच्या टाईमला आपल्याला कळली आकडेवारी. त्यांनी तेव्हा अभ्यास केला होता इंग्रजांनी, की 30 लाख संख्या आहे मुंबईची, एवढ्या हॉस्पिटलची गरज आहे. एवढ्या बेडची गरज आहे. उद्या काही होऊ शकतं. तुम्ही थोडी विचार केलाय. तुम्ही जर विचार केला असता तर कधी सुधारला असतो आपण. तुम्ही आयुष्यात फक्त घराणेशाही केलीत आणि स्वतःचा विचार केलात. बसलं की कसं ओरबाडायचं फक्त. उद्याच्या दिवसानंतर काय बदल होईल तुम्हाला अपेक्षा आहे? बदल व्हायला पाहिजे म्हणून आज बोलतोय मी. बदल व्हायला पाहिजे. विचार करा आणि मतदान करा. आणि मेन म्हणजे सगळ्यांनी उतरून मतदान करा. मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून चालले 3 दिवस, आता 3 दिवस ड्राय डे आहे. चला बाहेर फिरायला. आपापला खंबा घेतला, चालले बाहेर. वोटिंग करा आणि तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, पण वोटिंग करा. ह्यांना आपली ताकद दाखवा. गरज आहे, काळाची गरज आहे. आपली ताकद दाखवायची वेळ आली आहे. तुम्ही मराल. मशीन, वोटिंग मशीन. वोटिंग मशीन ते लोकं बोलतात, की हॅक करतात, हॅक करतात. होतही असेल. आज जर कधी आमचे मोबाईल हॅक होतात, तर वोटिंग मशीन का नाही हॅक होणार? होऊ शकतं. कारण मोबाईल जर हॅक होतो, तर मग वोटिंग मशीन नाही होणार का? ती पण इलेक्ट्रिकच आहे ना. होऊ शकतं. पण खूप आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे करायचा. आता तिथे कसे तुमचे बूथ प्रमुख आहेत. वोटिंग किती पर्सेंट झाली? किती लोकांनी केली? जर सगळे उतरले, तर काय फ्रॉड करू शकता तुम्ही? तर तिथे 100% मतदान झालं, तर तुम्ही फ्रॉड कसा करणार? उद्या प्रामाणिकपणे वोटिंग झाली, तर रिझल्ट प्रामाणिकपणे लागेल वाटतं? आता ती आपण अपेक्षा करू शकतो फक्त. प्रामाणिकपणे वोटिंग झाली, तर प्रामाणिकपणे रिझल्ट लागेल. आणि लागल्यानंतर प्रामाणिकपणे सत्ता चालायला पाहिजे. नाहीतर हा परत गेला त्याच्याकडे, तो गेला सोम्याकडे, हा गेला गोम्याकडे झालं. मग सत्यानाश परत. ते तर होणारच आहे. मग ते होणारच आहे आणि हे होणारच. तुम्ही नाही, आम्ही नाही, कोणी नाही रोखू शकत. माणसाला तोंड दिले तो खाणारच ना. तो खाणार. पण काय माझं म्हणणं काय माहिती खावं माणसाने. नाही, नाही बोलत मी. खावं. पण खाल्ल्यानंतर काम पण तर करा. काम पण करा ना. काय गरज आहे 40% खायची तुम्हाला? 20% खा. त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसाच राहत नाही, तो काय चांगलं काम करणार आहे तुमचं? एक तरी रस्ता तुम्ही ब्रिज बांधा. तुम्ही ब्रिज बांधल्यानंतर त्याच्यावरती पहिलेच का नाही काँक्रीट करून घेत? तुम्ही आधी डांबरी करणार आणि मग परत तो ब्रिज बंद ठेवणार आणि तो खड्डे पडले म्हणून परत काँक्रीट करणार. म्हणजे हे एवढे मूर्ख लोक आहेत का? यांना कळत नाही का, की हे लोकं कमाई करायला बसलेत म्हणून? तोच फुटपाथ उखडतात, तोच परत लावता आणि नेरू घ्यायचा, लावायचा. चला नवीन फुटपाथ. तिथे मेजरमेंट घेतली, टाकली बिलं. पण लोकांनाही या गोष्टी समजतात, पण कळतात, पण वळत नाहीत. ते पण कंटाळले जातात आणि आमच्यासारखे जर कंटाळले, तर तिथे जाऊन कोण सगळं काय म्हणजे आपण आपले काम-धंदे सोडून तिथे माहिती अधिकार घ्यायला बसून राहायचं. साहेब तिथे गेलेत, साहेब इथे गेलेत, थांबा आता, नंतर या आणि जर काही त्यांनी नाही केलं, तर ते काहीतरी A1ची काही नोटीस काढून मग परत आता कोर्टात जायचं. मग कोर्टातून ते आदेश घेऊन यायचे. ह्याच हमाल्या करत बसतो आम्ही. त्यापेक्षा मी बोलतो, की क्रांतिकारी जन्माला येऊ दे आणि मग होऊन जाऊन दे. ते इंग्रज आहेत. हे नवीन काळातले इंग्रज आहेत आणि नवीन काळातले क्रांतिकारी येतील. मग तुम्ही बोलता, मला बिश्नोईने धमकी दिली. सिस्टम
तुम्ही म्हणता तशी तुम्ही कोर्ट कचेरी बरेचदा पाहता. अनेक केसेसला हँडल केलेलं आहे. तर ह्याच्यामधनं तुम्हाला नाही असं वाटत, की ही सगळी सिस्टम चेंज करायला कोर्ट मदत करेल? सिस्टम आयुष्यात बदली नाही होऊ शकत. कसं काय बदली? हे म्हणजे ह्या जन्मी तरी होऊ नाही शकत. सिस्टम बदलणं खायची गोष्ट आहे का? अरे इथे रस्त्यावरचं संडासच्या टाकीवरचं झाकण बदलायला मला 16 सह्या घ्यायला लागतात फाईलीवरती एका नगरसेवकाला. ते झाकण तुटलं ना, की ते नवीन बसवायचं असेल ना, 16 सह्या फाईलवर लागतात. ते बदलताना. इथं सिस्टम काय आपण बदलणार? मैताला 4 लोक नाही जमा होत. माहीत झालं कोणाचं चांगल्या माणसाचं तर 4 लोक जमा होत नाहीत. फोन करून बोलवायला लागतो आपल्याला. ही परिस्थिती आपली. सिस्टम काय बदलणार आपण? आपल्याला मतदान पूर्ण करा, 100% करा, योग्य माणसाला निवडून द्या. तुमच्या दरवेळी 24 तास समोर असणारा माणूस पाहिजे. कधी फोन केलं हजर पाहिजे. अशा माणसाला मतदान करा. तो महाराष्ट्रातल्या कुठच्याही एरियातला असो. ज्यांनी तुम्हाला टाईमावरती मदत केली ते विसरू नका. नाहीतर पुढच्या वेळेला तो तुमच्यामुळे 10 माणसांना मदत नाही करणार. तुमच्यासारखे जे गरजू असतील ना, त्या 10 माणसांना मदत तो करणार नाही. मतदान झालंच पाहिजे. 100% झालं पाहिजे. सगळ्यांनी उतरून करा. ठाण्यात बदल हवा आहे ठाण्यात तर बदल हवाच आहे. ठाण्यात गरज आहे बदलची. राज्यात. राज्यात बदल हो किंवा न हो. मी तुम्हाला सांगतो, मी क्लिअर बोलतो. सत्ता ही वाल्यांचीच पाहिजे. तुम्हाला हिंदुत्व राखायचंय, तुम्हाला सत्ता बीजेपीची पाहिजे. आज तुम्ही मीरा रोडच्या मॅटरमध्ये जे त्या बायका-बियकांची डोकी फोडली होती. राम मंदिरच्या नावाने जेव्हा ते घेऊन रॅली घेऊन फिरत होते. 2-4 गाड्या फिरत होत्या. त्यांची डोकी फोडली. ते केसबद्दल आता कोणाला विचारा, काय माहिती आहे का? कोणी विचारलं? कोणत्या नेत्याला कोणत्यातरी ना नेत्यासमोर माईक घेऊन जा आणि विचारा, "या केसचं आता काय चालू आहे हो?" मीरा रोड मॅटर झालेलं माहिती आहे का तुम्हाला काय चालू आहे ते? तेव्हा आमचे सुनील तिवारी वकील, एक मीरा रोडचे मिश्रा वकील हे फाईट करत होते आणि आपल्या हिंदू वकिलांपैकी 3 ते 4 वकील त्यांचे 40 वकील आर्ग्युमेंटला. सरकारने लोकांना वाटतं सरकारने सपोर्ट नाही करत, काय नाही करत, हे नाही करत. कोणाला नाही, तुम्हाला नाही माहिती. आपली क्रॉस कंप्लेंट झालेली. आपली पोरं दुसऱ्या दिवशी सुटली. दुसऱ्या दिवशी. आजची तारीख आहे. किती महिने झाले बघा, ते आतमध्ये सडतायत. शासनाने, फडणवीस साहेबांनी वकील दिलाय मुंबईचा एक म्हात्रे म्हणून. फाडून टाकली त्यांनी इकडे सगळ्यांची. बेल रिजेक्ट सगळ्या. हायकोर्टमध्ये बेल रिजेक्ट. अजून पण ते आत चढतायत. दहशत पाहिजे आणि ही दहशत सगळ्या केसेसमध्ये पाहिजे. फक्त राम मंदिर किंवा हिंदू-मुस्लिम म्हणून नाही पाहिजे. त्यांनी चुकीचं केलेलं, त्यांना शिक्षा भेटली. आम्ही हाजुरीच्या मध्ये आलो का मॅटरमध्ये? खोटं होतं. तिथे एक जे होतं ते खरं होतं, जी पहिली घटना घडली ती. नंतर तुम्ही त्याला जर रूप रंग देत असाल, तर त्यात कोण तुमच्या बरोबर येणार नाहीये. एखाद्या बाईवरती तुम्ही हात टाको किंवा मुसलमानने हात टाको. चूक चूक आहे. तुम्ही त्याला जर रंगवत असाल, तर ते चुकीचं आहे. त्यामुळे सरकार त्यांचीच लागेल. नाहीतर उद्या आपल्या घरात झाला बांगलादेश समजा तुमचा मणिपूर, बांगलादेश झाला. तुम्ही घरातनं बाहेरच नाही निघायचं मग. तुमच्या दरवाजाच्या बाहेर उभे आहेत ते असं समजून जा. त्यांच्या एरियामध्ये वोटिंग कशी होते ते बघा. अभ्यास करा जरा. तुमच्या दरवाजाच्या बाहेर उभे आहेत आणि ते एकाच भीतीमुळे आहेत, की ते आत येत नाहीयेत. ती भीती जर गेली, तुमच्या घरात घुसले ते समजा. ही जास्त भीती वाटते का? कोणाची? तुम्ही ज्या कम्युनिटीच्या बाबतीत बोलताय, हां. जास्त भीती वाटते का? ते दबून बसलेत. त्यांचा राग कोंडून ठेवलाय त्यांनी आतमध्ये, दाबून ठेवलाय.
उद्या जर कधी हे सरकार गेलं ना, तुम्हाला काय वाटतं? जनाब काय करेल? जनाब काय करेल वाटतं का तुम्हाला तुमच्या साइडने उभा राहील? विसरलेत लोकं. मी काय बोललो, की आपण लगेच विसरतो. तुम्ही विसरलात आझाद मैदान. आपल्या महिला पोलिसांचे काय हाल केलेले. विसरून चालणार नाही गोष्ट. तुम्ही ही म्हणून मला आठवण करा मी आज येण्याचं कारण ते आहे, की मी आठवण करून द्यायला आलोय. विसरू नका. काही होऊ शकतं. एका रात्रीत काही होऊ शकतं. त्यांच्यात एवढी खुन्नस भरलेली आहे ना, ते फक्त एक आपले जे मेन लोकं आहेत त्यांच्यामुळे गपचूप आहेत. उद्या तिथे जर कधी जनाब जे आले, की तुमचा झाला सत्यानाश समजून जा. मी ठराविक माणसांबद्दल बोलतोय. आता तुम्ही उद्या मला बोलाल कळवा-मुंब्रामध्ये काय पाहिजे? तर मी 100% बोलीन आव्हाड साहेब पाहिजेत. माणसाने काम केलंय. ज्यांनी काम केलंय त्यांनी 100% आणा त्यांना निवडून. कोणत्याही पक्षाचा असू दे. ज्यांनी काम केलंय त्यांना आणा. ज्यांनी नाही केले ते, ते नेते. लाथा मारून हाकलून द्या त्यांना. लाथा मारून हाकलून द्या. आले ना चापटवायचे त्यांना. यायचं नाही ते. 5 वर्षांनी एकदा येतो का इथे? या रॅल्या निघतात तुम्हाला वाटत नाही का हो? दर महिन्यातून एकदा निघावी. जसं तुम्ही आता वोट मागायला सगळ्या एरियामध्ये फिरता आणि 5 वर्षांनी परत आता मग मी मी मला म्हणजे मी तर ना जाऊच नाही शकत घरातून. मी घरातून बाहेर नाही पडणार. तर मी असं केलं तर. आणि तुम्ही निर्लज्जसारखे 5 वर्षांनी परत एरियामध्ये राउंड मारायला निघता. किती लाजेची गोष्ट आहे ही. तुम्ही दर महिन्याला त्या जसं आता तुम्ही कॅटलॉग केला असेल ना तुमचा. आज नौपाडा, परवा काय शास्त्रीनगर, वर्तकनगर, प्रत्येक एरियाचं. तुम्ही आखलं असेल ना काहीतरी तुमचं. त्याप्रमाणे तुम्ही दर महिन्याला ठरवायचं ना, की आज ह्या महिन्यात इकडे चला. रोज नाही बोलत, महिन्यातून एकदा. नाहीतर तुम्ही रोज निघालात तर रोज तुम्ही ट्रॅफिक करून टाकाल. त्यामुळे रविवारचा एक दिवस ठरवा. सुट्टीच्या दिवशी त्या एरियामध्ये जायचं, तिथल्या लोकांच्या समस्या समजून घ्या. अरे, एवढी सत्ता असून पण तुम्हाला ठाण्याला पालकमंत्री नाही भेटत म्हणजे तुम्हाला लाजेची, बेशरमेची गोष्ट आहे. समजलं का? ठाण्यात पालकमंत्री कोण दिलाय? शंभूराजे देसाई. साताऱ्याचा. किती दिवस होते आपल्याकडे? पब्लिकला विचारा जरा माहिती तरी आहे का पालकमंत्री कोण आहे ठाण्याचा? केळकर साहेब, प्रताप सरनाईक, रवी फाटक, निरंजन डावखरे, अ, अजून आपले मीरा रोडचे असतील, कल्याण डोंबिवलीचे असतील आणि भिवंडीचे असतील. तुम्हाला एक पण आमदार योग्य नाही वाटला पालकमंत्री होण्याच्या लायकीचा? तुमचेच आहेत ना सगळे हे. सगळे आमदार तुमच्या सत्ताधाऱ्यांचे आहेत. मग तुम्हाला वाटलं ना ठाणे जिल्ह्यातला एक तरी आमदार आपल्या इकडचा व्हावा? आम्ही प्रश्न घेऊन जाणार कुठे? साताऱ्यात जाऊ. आम्हाला पुढच्या शाळेमध्ये ॲडमिशन करायचंय, कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचंय. काय आमच्या समस्या असतील, पालकमंत्री कुठे आहे? नाईक साहेबांच्या टायमाला चालायचा जनता दरबार. तेव्हा लोकं लाईनीत उभं राहून आपापली कामं करून घ्यायची. कामं व्हायची पण. व्हायची ना मग. काय सिस्टम आहे का नाही तुम्हाला आता? आता तुमचा एकच ना बाप, हम बोले सो कायदा. आणि काय असतं माहिती का? राजा चांगला असतो. त्याच्या खालच्या किटल्या आहेत ना, त्या भिकारचोट. त्या राजापर्यंत मेसेजच जात नाही. किटल्यांचा त्रास तर सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना आहे ना मग. पण राजाला पण अक्कल पाहिजे. आपले प्यादे खाली सोडून द्यावे ग्राउंड लेव्हलला. राज्यात काय चाललंय, काय नाही चाललंय माहिती पाहिजे. फक्त हलक्या कानाचे आणून नाही ठेवावे. आहे का? माहिती आहे का तुम्हाला तुमच्या वॉर्डात काय चाललंय, कुठे काय चाललंय, काय घटना घडली, काय नाही घडली? राजा चांगला आहे. किटल्या वाट लावतायत. किटल्या वरपर्यंत काय जाऊनच देत नाहीयेत. आणि कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आता आम्ही पण साधारण समाजसेवक सारखे वागतो. म्हणजे आमच्या इथे एरियातल्या लोकांची कामं करणं, तर 12 तास आम्हाला पुरत नाहीत. आज जर कधी कोण मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे किती लोढणं असेल. त्यांना किती कामाचं प्रेशर असेल. ठराविक सिस्टम पाहिजे. या दिवशी या एरियातल्या लोकांनी यायचं. काय तुझ्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे? हे प्रॉब्लेम आहे. ते लगेच मार्गी लावा.
इथे काय कोणाचा नाही मेंढ्या आम्ही कुठे जाऊ? साताऱ्याला जाऊ शंभूराजेंना भेटायला? इकडे एक शाळा आणि कॉलेज म्हणजे डोनेशन नाही. तुमच्या एवढे मोठमोठे ठाण्यामध्ये हॉस्पिटल आहेत. त्याच्यात कोटा असतो गरिबांसाठी. तो कोटा यांचीच लोकं वापरतात. कधी पण जा यांचे बेड फुल. ती महात्मा फुले योजना कुठे गेली मेडिकलची? 5,00,000 पर्यंत फ्री उपचार. कुठे? शिवाजीला का सिव्हिलला? सिव्हिलमध्ये 4 कोटी का किती लाखाचं टेंडर काढलं. 40,00,000चा आता एफ-आय-आर झालेली आहे. कोर्टात केस आहे. टाउन पोलिस स्टेशनला नोंद झाली. गोळ्या मागवलेल्या. गोळ्या कसल्या? याची पावडर ग्लुकोजची. त्यांनी गोळ्या बनवल्या आणि बिल काढून घेतले. फूड एंड ड्रगवाल्यांना सांगून रेड मारली. रेड मारून माल पकडला. फ्रॉड माल निघाला. गुन्हा दाखल झाला. आरोपी आत गेले. 4-4 कोटी अरे पण तुम्ही आता ह्यांचे पण फ्रॉड करून गोळ्या औषधांची बिलं काढायला लागले. तिथे ते बोलतात, "आम्ही बरे नाही होत." बरा होशील कसं? तू ग्लुकोजची गोळी खातोयस, Limletची का? अशी हालत करून ठेवली यांनी. सगळ्यात खातायत. तुम्ही इलेक्शन लढा ना मग एवढं सगळं चीड आहे तर. ते इलेक्शन लढून पहिली गोष्ट आपण लोकांना टाईम देऊ शकतो का? हे पहिले. आणि आपण मग मर्यादित राहतो. आता मी इथे इलेक्शन लढून मी ह्या एरियापुरती मर्यादित झालो. आता मी कोणाच्याही एरियात जाऊन तमाशा करू शकतो. आता माझ्याकडे दिवाळीसाठी लोकांनी पाठवलं होतं. ते ट्रेनमध्ये ज्या वस्तू विकतात, अपंग लोकं, अंध लोकं, फणी विक, पेन विक, फोनच्या वायरी विक, हेडफोन विक. त्या लोकांना यांनी विचार केलेला ट्रेन बंद होत्या तेव्हा कोरोना काळात त्यांची हालत काय झाली असेल? ती एक कमिटी आहे. त्या कमिटी मेंबरना आता मी बोलावलेलं होतं, पण आता आचारसंहिता होती म्हणून मी बोललो दिलं तर परत बोलतील कोणत्यातरी पक्षातर्फे देतोय. हे काय माझे वोटर्स नाहीयेत. एक राहतो गोवंडी, दुसरा मानखुर्द, सायन, कुर्ला, दिवा. काय संबंध आहे यांचा माझ्याशी? हे फुकट आहे. हे मी फक्त आपल्याकडनं हे काम होतंय, त्याचा आनंद. उद्या जर कधी हे मी माझ्या वॉर्डापुरती केलं असतं ना, तर मला वाटतं आत्तापर्यंत 5-5 वर्षाचं राशन लोकांच्या घरी राहिलं असतं. 5 वर्षाचं राशन सगळ्यांना. दादागिरी योग्य ठिकाणी केली की योग्य होतं. दिघे साहेबांच्या आईला आज रोज हार घातला जातो की नाही? घातला जातो. रोज आईला धुतलं एक शिवसैनिकांनी, कट्टर शिवसैनिकांनी मला तक्रार केलेली. दिघे साहेबांचा वाढदिवस आहे, तर आई त्यांची धुळीत आहे आणि तिथे कोण लक्ष देत नाही. पहिले दिघे साहेब होते, तर तिथे हार घालायचे, लाइटिंग करायचे. मी येऊन एकदा केलं. आज पण होतो. रोज आईला हार घातला जातो आणि आईची मूर्ती धुतली जाते. कोण ना कोण तिथे असेल ना 2 नंबरवाला. रोज हार नाही आला ना, तू बंद तुझं. मी तर बंद करू शकत नाही. त्याच्यावरनं बऱ्याच जणांची पोटं चाललेत, वरपासून खालपर्यंत. मग मी कशाला बंद करू? मरो. माझं काम होतंय ना, काम झाल्याशी मतलब. कोणी काही करू. आपलं काम झाल्याशी मतलब. इलेक्शन लढल्यानंतर असं सीमित राहण्या इतपत असं काही नसतं. कुठेही काम करू शकता तुम्ही. वॉर्डपुरतं राहणं मर्यादित असं नाही. खूप नेते आहेत, ते फक्त त्यांच्या मतदारसंघातच काम करतात असं नाही. सगळीकडे सामाजिक काम कुठेही करू शकतो. ते सामाजिक काम करू. परत ते काय बोलणार, आपण कोणत्या पक्षातर्फे उभे राहिलो या अपक्ष उभे राहिलो. मग ते बोलतील, "हा माझ्या एरियात इंटरफिअर करतोय." आता मी बाजूच्या एरियात नाही इंटरफिअर करू शकत. "तू भाई जा ना तुझ्या वॉर्डमध्ये बघणार, माझ्या एरियात कशाला करतो?" त्याला ती धाकधूक, की उद्या माझ्या इथे उभा राहील की काय? मग अजून दुश्मन्या वाढवा आणि दुश्मन्या वाढवायला काय आमचा जमील व्हायचा. अशी भीती वाटते. एह, मला आपल्याला कसली भीती? आमचा जमील व्हायचा का समोरचा जमील व्हायचा? हे बघायला लागेल पहिले. कुठून चुकून नेम चुकला, तर समोरचा जमील व्हायचा. आम्हाला ते विचार करण्याची गोष्ट आहे त्यांची समोरच्यांची, की त्यांनी आमच्यावरती हे करण्याच्या आधी विचार जरी केला ना, जर कधी विचार कोणी, तरी बरंच काही घडू शकतं. बरं, निवडणुका आता उद्या आहेत. लोकांना फायनली काय सांगाल? अदर दॅन मगाशी सांगितल्याप्रमाणे, की बाहेर पडून मतदान करा.
मी सगळ्या लोकांना एकच विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय, की 100% प्रत्येकाने आपापल्या एरियात मतदान करायला खाली उतरा आणि योग्य त्या माणसाला मतदान करा. जो तुमच्या वेळेवरती धावून येईल अशा माणसाला मतदान करा. तुमच्या शाळेच्या फिया असो, हॉस्पिटल असो, नोकऱ्या असो, तुम्हाला रोजगार असो, तुमच्या फॅमिलीमधले काही प्रॉब्लेम असो, सगळं सॉल्व्ह करणारा जो माणूस असेल ना, त्याला तुम्ही मतदान करा. जो तुमच्या घरातला तुम्हाला वाटत असेल, की याला आपण रात्री किती वाजताही फोन केला तर हा आपल्या इथे हजर राहू शकतो. अशा माणसाला फोन करा. आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक असा नंबर असतो, की त्याला माहिती आहे, की उद्या काही प्रॉब्लेम झाला ना, आपला हा मित्र आपल्याला वेळेवर येऊ शकतो. तसाच एक माणूस तुम्ही बाहेरही ठेवा, की हा माणूस आपल्या बाहेरच्या कामासाठी येऊ शकतो आणि अशा माणसाला मतदान करा. नमस्कार, मी सगळ्यांना एकच विनंती करीन, की सगळ्यांनी उद्या खाली उतरून मतदान करावे आणि मतदाराचा आपला हक्क बजावा. योग्य माणसाला मतदान करा. योग्य वेळी, योग्य टायमाला, योग्य ठिकाणी जो तुमच्यासाठी उभा राहील, अशा माणसाला मतदान करा. हीच मी तुम्हाला विनंती करतोय. धन्यवाद. थँक यू. थँक यू.